दररोज AI, ChatGPT आणि गुगलचा अंधाधुंद वापर करताय का? थांबा, कारण त्याची किंमत तुमचा मेंदू मोजतोय. आज आपण याविषयी आत्ताच झालेलं एक संशोधन बघणार आहोत, ज्याचे रिझल्ट खरोखरच शॉकिंग आहेत. आणि तुमच्या मेंदूचं असं होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओचा शेवट नक्की बघा. नमस्कार, वेलकम बॅक टू चिन्मयी राज. मी चिन्मयी, मी सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट आहे. तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण आपले दर आठवड्याच्या शुक्रवारी येणारे इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला न चुकता पाहता येणार. आज आपण ChatGPT, AI आणि त्याचे मेंदूवर होणारे घातक परिणाम यावर बोलणार आहोत. AI ही खरं तर आपल्या दशकातली सगळ्यात मोठी तांत्रिक क्रांती आहे. गतीने, सुविधांनी आणि बुद्धीने आपल्याला पुढे नेणारी. पण हाच AI, ChatGPT आपल्या मेंदूच्या प्रक्रिया सुस्त करत असेल तर MITच्या एका संशोधनातून एक मोठा इशारा समोर आलाय. AI वापरल्यावर माणसाचं विचार करणं थांबतंय आणि आपला मेंदू चक्क स्विच ऑफ होतोय. म्हणजे नक्की काय? चला बघूया. MITचं संशोधन. MITच्या संशोधकांनी 18 ते 39 वयोगटातले 54 लोक निवडले, सगळे बॉस्टन या परिसरातले. त्यांना काही महिन्यांसाठी कॉलेज लेवल निबंध लिहायला दिले, पण त्यासाठी त्यांना 3 गटात विभागलं गेलं. पहिला गट ChatGPT वापरणारा, दुसरा गुगल सर्च करणारा आणि तिसरा फक्त स्वतःचा मेंदू वापरणारा. जेव्हा हे लोक निबंध लिहत होते तेव्हा त्यांच्या डोक्याला EEG मशीन लावलं होतं. मेंदू किती ऍक्टिव्ह आहे हे मोजण्यासाठी या मशीनचा वापर केला गेला. त्यामध्ये जे परिणाम समोर आले ते धक्कादायक होते. जे लोक ChatGPT वापरत होते त्यांच्या मेंदूतील सक्रियता सगळ्यात कमी होती. त्यांचे निबंध सोललेस म्हणजेच भावना, संवेदना विरहित वाटले. त्यात क्रिएटिव्हिटी नव्हती, वैचारिक प्रगल्भता नव्हती. तो निबंध नुसता शब्दांचा सापळा असल्याप्रमाणे भासला. एवढंच नाही तर पुढे जेव्हा त्यांना सांगितलं की आता AI, ChatGPT न वापरता तोच निबंध पुन्हा लिहा, तेव्हा बहुतेकांना आठवतच नव्हतं की त्यांनी आधी काय लिहिलं होतं. दुसरीकडे ज्यांनी फक्त स्वतःचा मेंदू वापरला त्यांचे निबंध अधिक कल्पक, वैचारिक, ओळखीचे, संवेदनशील आणि भावना प्रधान वाटले. त्यांना नंतर सुद्धा आपले विचार, आपण निबंधात काय लिहिलं होतं ते आठवत होतं. गुगल वर्सेस ChatGPT, फरक काय? आणि गुगल वापरणारे लोक ChatGPT वापरणाऱ्यांपेक्षा बरेच सरस होते. त्याचं कारण असं की त्यांनी शोध घेतला, वाचलं आणि विचार केला. त्यामुळे त्यांचा मेंदू अधिकाधिक ऍक्टिव्ह राहिला. थोडक्यात MITच्या संशोधनानुसार स्वतः विचार करून लिहिणारे विद्यार्थी सर्वात क्रिएटिव्ह होते आणि त्यांचा मेंदू सक्रिय होता. गुगल वापरणाऱ्यांनी माहिती प्रोसेस केली म्हणून त्यांचाही मेंदू सक्रिय होता. क्रिएटिव्हिटी मध्यम स्वरूपाची होती, कारण एका प्रकारे त्यांनी इनपुट, प्रोसेस, आउटपुट ह्या नैसर्गिक पद्धतीने विचार केला होता. याचा अर्थ मी पुढे सांगणार आहे, ज्याचा उपयोग तुम्हालाही करता येईल. पण ChatGPT वापरणाऱ्यांची मेंदूतील सक्रियता सगळ्यात कमी आढळली. ते अजिबात क्रिएटिव्ह नव्हते. यावरून असं सिद्ध झालं की AIचा वापर सतत करत राहिलो तर मेंदूच्या नैसर्गिक विचार क्षमतेवर परिणाम होतो. आता बघू ही समस्या खरंच एवढी मोठी आहे का? बरेच लोक ChatGPTला स्क्रिप्ट, ईमेल, होमवर्क, त्यांच्या सगळ्या समस्या, सगळं काही विचारतात. तुम्हाला जिबली आर्ट ट्रेंड आठवतोय का? तो तुम्ही स्वतःही केला असेल किंवा कुणी केलेला पाहिलाही असेल. बऱ्याच आर्टिस्टनी मात्र या ट्रेंडचा निषेध केला होता, कारण जे करायला माणसाला दिवस, महिना, काही वर्ष सुद्धा लागतात तेच आजकाल ChatGPT AIच्या मदतीने काही क्षणात आपल्या समोर येतं. आणि हे कोणत्याही बाबतीत लागू पडू शकतं. जे शिकायला एखाद्या व्यक्तीने वेळ, पैसा, क्षमता सर्व खर्च केलेलं असतं तेच ChatGPT त्याच्याकडे असलेल्या डेटाच्या सहाय्याने क्षणात उपलब्ध करतं. हे खरं तर पैसा, वेळ वाचवण्यासाठी सगळ्यांसाठीच कन्व्हिनियंट म्हणजेच सोयीस्कर असतं. पण सोयीस्कर असलेल्या गोष्टीचा तोटा असा की आपल्या स्वतःच्या मेंदूला त्यामुळे अचानक कामच मिळणं बंद झालंय. आठवून बघा, आपल्याला पूर्वी जे प्रोजेक्ट किंवा एखादं प्रेझेंटेशन करायचं असलं की आपण किती गोष्टी वाचायचो, त्यातून नेमका भाग निवडायचो, आपल्या शब्दात ते मांडायचो. या सर्वात महत्त्वाचं म्हणजे
त्यात मेंदूच्या कॉग्निटिव्ह प्रोसेसेस वापरल्या जायच्या। कॉग्निटिव्ह प्रोसेसेस म्हणजे लक्ष केंद्रित करणं, गोष्टीचं आकलन, माहिती लक्षात ठेवणं, नवीन गोष्टी शिकणं, समस्यांचं निराकरण करणं, विचार प्रक्रिया, भाषा समजणं आणि वापरणं, निर्णय घेणं आणि आठवणं, ही सगळी प्रक्रिया मेंदूला सक्रिय ठेवते। त्यामुळे आपली सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी, बौद्धिक क्षमता म्हणजेच इंटेलिजन्स आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असते। मात्र AI ChatGPTचा अंधाधुंद वापर यामुळे आपण आता सर्व प्रक्रियांपैकी केवळ 1 किंवा 2 प्रक्रियांचा हार्डली वापर करतोय। म्हणूनच तर ChatGPT आणि Google वापरून निबंध लिहिणाऱ्या गटांना पुन्हा निबंध आठवून लिहिताना त्यांनी आधी काय लिहिलं होतं हे आठवलं नाही। आपण माणसं उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून इथवर पोहोचलो आहोत। त्यावेळी खरं तर एवढ्या सर्व प्रक्रिया आपल्या मेंदूमध्ये हळूहळू गरजेनुसार विकसित झाल्या। पण आता अचानक AIचा अविचारी वापर आपल्याला कुठे घेऊन जाईल याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे। अशा वेळी आदिमानवाने शेपटीचा वापर न केल्यामुळे शेपटी गळून पडली याची फक्त माहितीच पुरेशी आहे। मग यावर काही उपाय आहेत का? तर हो, ज्यांनी हे संशोधन केलं त्या MITच्या संशोधकांचं स्पष्ट मत आहे की AIचा वापर कराच, पण तो एक दुसरा मेंदू म्हणून। आपल्या मूळ मेंदूला AI हा पर्याय होऊच शकत नाही। मग हा AI ChatGPT आपण वापरायचा कसा? मगाशी सांगितलेल्या Google वापरून निबंध लिहिणाऱ्या लोकांनी ज्या पद्धतीचा वापर केला ती इनपुट प्रोसेस आउटपुट या प्रक्रियेचा वापर करून। इनपुट म्हणजे माहिती घेणं, प्रोसेस म्हणजे मेंदूने विचार करणं आणि आउटपुट म्हणजे तयार परिणाम। सोपं करून सांगते, तुमच्याकडे आलेलं काम डायरेक्ट ChatGPTला किंवा Google वरून जसाच तसं न छापता विषय वाचून वेगवेगळ्या ठिकाणावरून रिसर्च करा। त्या माहितीला पडताळा, अभ्यासा, म्हणजेच इनपुट। त्यानंतर जे योग्य वाटेल तो भाग समजून घ्या, त्यावर स्वतः विचार करा, चर्चा करा, स्वतःच्या कल्पनांना एक्सप्लोर करा। स्वतःला बॉक्समध्ये बसवू नका, म्हणजे मर्यादित विचार करू नका। जे मनात येईल त्याची स्वतःच्या शब्दात, शैलीत मांडणी करा, म्हणजेच प्रोसेस। आणि जो फायनल ड्राफ्ट, फायनल प्रोडक्ट तयार कराल, सादरीकरण कराल, ते म्हणजे आउटपुट। ही मेथड तुमच्या कॉग्निटिव्ह प्रोसेसेस, मेंदूच्या वैचारिक क्षमतांना अधिक बळकट बनवतं। तुम्ही AI ChatGPT Googleचा वापर ग्रामर सुधारण्यासाठी, माहिती पडताळून बघण्यासाठी, तुम्ही करताय त्याहून वेगळा दृष्टिकोन मिळवण्यासाठी करू शकता। पण सगळं काम त्यावरच सोपवलात तर तुमचं थिंकिंग मसल म्हणजेच वैचारिक पेशी या कमकुवत होतील आणि या कन्व्हिनियन्स म्हणजेच तुमच्या सोयीची किंमत मात्र तुमचा मेंदू मोजेल। परिणामी काळाच्या ओघात आपण स्वतःच मागे लुप्त होत जाऊ। म्हणूनच आजच ठरवा, मी AI योग्य पद्धतीने वापरेन, माझा मेंदू चौकस आणि जिज्ञासू वृत्तीने वापरेन, कारण तुमच्या मेंदूला तुम्हालाच जपायचंय। या सर्वाविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या शुक्रवारी। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।